शिक्षणाचं माहेरघर त्याचबरोबर सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात एकापाठोपाठ एक गुन्हेगारींच्या घटना घडतायत आणि त्यामुळेच राज्य सरकारकडून गुन्हेगारींच्या घटना कशा रोखता येतील या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करतंय तरी सुद्धा गुन्हेगारींच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यात आणखी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या एका ITI विद्यार्थ्याचा त्याच्याच मित्रानं म्हणजे वर्गमित्रानं निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घोडेगाव जवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIच्या मुलांच्या वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीनं स्वतःच्या सोशल मीडियावरती वन मॅन शो कसा ठोकला अशा आशयाचा स्टेटस ठेवून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचं उघडकीस आलंय. पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे, मित्रानंच एका मित्राची हत्या का केली, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथील शासकीय ITIच्या म्हणजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांच्या वसतिगृहात शुक्रवारी पहाटे ही थरारक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. मृत विद्यार्थ्याचं नाव सौरभ संतोष साखरे, ज्याचं वय अवघं 23 वर्ष आहे. तो बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चिंचपूर गावचा रहिवासी होता. सौरभ ITI मध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण घेऊन भविष्यात काहीतरी मोठं करण्याचं त्याचं स्वप्न होतं. परंतु सौरभचा मृतदेह वसतिगृहाच्या टेरेसवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आला आणि संपूर्ण परिसरच हादरून गेला. प्राथमिक तपासानुसार सौरभ आणि अमय भिक्का कोकरे हे दोघेही एकाच संस्थेमध्ये शिक्षण घेत होते. म्हणजे शासकीय ITI मध्ये हे दोघेही मित्र शिक्षण घेत होते. घटनेच्या रात्री दोघेही वसतिगृहाच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेलेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास सौरभवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने लोखंडी पाईपनं आणि सिमेंटच्या गठ्ठूनं सौरभच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला. संशयित आरोपी अमय भिक्का कोकरे याला अटकही करण्यात आली. प्राथमिक चौकशीतून जी प्राप्त माहिती झालेली आहे त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीनं हे कृत्य केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. खुनामागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सध्या सुरू आहे. मात्र या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळालंय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी ह्या आरोपीने त्याच्याच मित्राची टेरेसवरती हत्या केली, त्यानंतर हत्या केल्याच्या नंतर आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वन मॅन शो कसा ठोकला अशा आशयाचा स्टेटस ठेवल्याची माहिती सुद्धा आता पुढे आली आहे. या स्टेटसद्वारे त्याने स्वतःची एक दहशत इतर मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असा संशय सुद्धा आता व्यक्त केला जातोय. पोलिसांकडून या सोशल मीडिया अँगलचाही सध्या तपास केला जातोय. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्याचबरोबर परिसरामधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सौरभच्या कुटुंबियांनी तात्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमावल्याचं दुःख या कुटुंबावरती स्पष्टपणे दिसत होतं, कारण त्यांचा सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. शिक्षणासाठी पाठवलेल्या मुलाचा मृतदेह परत आल्यानं नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं नाही, तर शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षितता प्रश्न सुद्धा आता उपस्थित झालाय. वसतिगृहात विद्यार्थ्यांकडे लोखंडी पाईप किंवा इतर घातक वस्तू कशा पोहोचल्या, विद्यार्थ्यांमधील वाद इतका टोकाला का गेला, हॉस्टेल प्रशासनाला या बाबतीमध्ये काहीच कल्पना का नव्हती, अशी अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत. घोडेगाव पोलीस या प्रकरणाचा सर्वच बाजूंनी आता कसून तपास करतायत. परंतु एक अत्यंत धक्कादायक घटना घडली म्हणावं लागेल, कारण पुणे जिल्ह्याला आपण वारंवार म्हणतो की पुणे जिल्हा हा विद्येचं माहेरघर आहे, पुणे जिल्हा हा सांस्कृतिक राजधानी आहे असं आपण सातत्याने म्हणतो. परंतु पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये ही जी शासकीय वसतिगृह आहे, म्हणजे ITIचं जे शासकीय वसतिगृह आहे, त्या वसतिगृहाच्या टेरेसवरती अशा पद्धतीची धक्कादायक घटना घडली. एका वर्गमित्राचा थेटपणे लोखंडी पाईप आणि गठ्ठू डोक्यात घालून जो आहे खून केला. या बाबतीमध्ये जे हॉस्टेल प्रशासन होतं ते नेमकं काय करत होतं असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो. या प्रकरणामधल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याची कसून चौकशी सुद्धा केली जाते, कसून तपास सुद्धा केला जातोय. या आरोपीला इतर कोणी मदत केलेली होती का, नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलेलं होतं
या सगळ्याच घटनांचा तपास सध्या पोलीस करतात आणि पोलिसांच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब उघडकीस होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.